तांत्रिक लोक असतात किंवा ब्लॅक मॅजिक करणारे असतात, तर खरे लोक कसे काय ओळखायचे? बरोबर आहे. कारण माझ्याकडे पण बऱ्याच केसेस अशा आल्या की ज्यांना खूप लोकांनी आधी फसवून झालेलं आहे. 2-3 गोष्टी आहेत सोप्या खरा ओळखायला. जसं डॉक्टर एखाद्या रोग्याचं निदान करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या टेस्ट करतो ना, तसं एखादा एनर्जी बघण्यासाठी किंवा काय प्रकारची ऊर्जा आहे बघण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्याचं रीडिंग आधी घेतलं पाहिजे. ते बरं. नक्की व्यवस्थित चेक केलं पाहिजे. जो ते करत असेल ना, तो त्या स्टेपने जातो, तो खरा ओळखायचा. जो डायरेक्ट तुम्हाला असं सांगेल ना, 50,000 पाठवा तुमचं काम होऊन जाईल, तिथंच गडबड आहे. हा एक खूण पकडता येते. दुसरी, काही जण म्हणतात की तुम्हाला काही करायची गरज नाही, मी परस्पर स्मशानात बसून करतो. तिथे पण खूपदा फसण्याची शक्यता आहे. काही जण असे सांगतात की मी तुम्हाला काही प्रकारचे उतारे तयार करून देतो. बऱ्याचदा असं खूप हिरव्या लाल रंगामध्ये सगळं असं पॅक करून बांधलं जातं. म्हणजे काही ठिकाणी इतकं फसवं सापडलं की हडली जे काही बंधन म्हणून तयार करून दिलं, संरक्षण कवच म्हणून, त्याच्यात फक्त एक 20 रुपयाची गुलाब पाण्याची बाटली निघाली. त्याचे पैसे घेतले लाखो रुपये. तर ते असं जे डायरेक्ट सांगतील ना, ते समजायचं फेक आहेत. नंतर माझ्या अंगात काली माता येते, माझ्या अंगात शंकर बाबा येतात, इथंच समजायचं की फेक आहे. कारण या ऊर्जा आत शिरूच शकत नाही, तुम्हाला आपल्याला ते झेपणारच नाही.